जर ह्या गुन्हेगारांना हे वाल्मिक करारला त्या 302 आणि कट कारस्थानमध्ये तिला फाशी लागली ना, अनेक प्रकरणं बाहेर निघणार अशी. हा तपास कुठंतरी बघा तुम्ही, सरेंडर होताना ज्या फिल्मी स्टाईलनी गाडी येते, ज्याची गाडी येतो काहीतरी वेगळंच बोलतो, वाल्मिक कराराची एवढी ताकद नाही. वरतून कुणाचे फोन आले होते पोलीस प्रशासनाला, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा. धनंजय मुंडेंवरती आरोप केला, काय आरोप आहे, काय सांगाल सविस्तर? तुम्ही तो मला वाटतं त्या लोकांनीच त्या पोलीस स्टेशनला तिथे अर्ज दिला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस हा प्रकार घडला होता हार्वेस्टरचा. आणि त्या निवडणुकीच्या वेळेस त्यांना तिथं मारहाण झाली होती त्या हॉटेलमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या बाजूच्या हॉटेल. ती मारहाण समोर, आणि ती झाल्यानंतर ते काय आज चालू होतं आम्हाला माहीत नाही, पण ते आल्यानंतर हे आमचे तालुका अध्यक्ष गोरे हे तिथं होते. मग ते लोक काही तिथं असे भिवून आले, पळत आले. मग ते भवन बघून ऑफिस म्हणून आतमध्ये आले. मग त्यांनी पाणी हे ते पाजलं तिथं. मग ते माझ्याही कानावरती तो विषय तिथं आला होता. पण ते मी ह्यांनाही विनलं, असं राजकारण काही वाटू नाही. त्यांची तयारी असेल, त्यांची जर तयारी असेल तर आपण त्यांची करू. पण ते घाबरलेले होते आणि ते तिथून निघून गेले. आणि नंतरचं सगळे फोटो मीडियासमोर जे पैसे मोजताना हे सगळे आलेच ना तिथं. त्यांनी ज्या बाईट दिल्या शेतकऱ्यांनी, सह्याद्रीसारखे ठिकाण त्यांनी दिल्यात, मी नाही बोललो. ते मी आरोप नाही केला, त्यांनी आरोप केलाय. आणि ही गोष्ट निघाल्यानंतर सर्वसामान्य लोक बोलायला चालू झाले. हे सुद्धा पहिल्यांदा मीच बोललोय तिथं, आणि अशा अनेक लोक बोलणार आहेत. आता एवढंच नाही, तुम्हाला जर ह्या गुन्हेगारांना हे वाल्मिक करारला त्या 302 आणि कट कारस्थानमध्ये तिला फाशी लागली ना, अनेक प्रकरणं बाहेर निघणार अशी. तुम्ही राजीनाम्याची देखील मागणी? हो, हे बघा, महिना सगळं आता महाराष्ट्र रस्त्यावर. आधी कुठं कुणी गाडी येत नाही लोकांना आणायला, कुणी काही नाही. सर्व जाती धर्माचे लोक ह्याच्यामध्ये उतरत. पहिल्यांदा अधिवेशनामध्ये दोन्ही बाकावरची आमदार बोलत होते, म्हणजे सत्ताधारी सुद्धा आणि विरोधी बाकावरची सुद्धा. हे पहिल्यांदा घडलं असेल, त्यांना सुद्धा काहीतरी वाटलं असेल. कुणाला ह्याच्यात राजकारण जर वाटत असेल ना, माझी विनंती आहे त्यांना, एकदा येऊन त्या गावात त्या कुटुंबाला भेटा, त्या गावाची परिस्थिती समजून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल हा विषय. आणि एवढे दिवस लागल्यानंतर सुद्धा ते कुटुंब आज परत टाकीवर जाऊन एखादा पडलं असतं, काही दुसरी घटना झाली असती, त्याच्यामुळेच आम्ही धावत आलो ना तिथं. मागणी काय राहील? नाही, हा तपास कुठंतरी बघा तुम्ही, सरेंडर होताना ज्या फिल्मी स्टाईलनी गाडी येते, ज्याची गाडी येतो काहीतरी वेगळंच बोलतो, मग हसण्यासारखी गोष्ट आहे ती. ही गोष्ट त्यांना गांभीर्याने ते घेतच नाहीत. जे काही चालू आहे त्याला आणि त्यांनीच सांगितले की माझ्या निकटवर्ती आहेत म्हणून. मग त्यांचे आता मंत्री महोदयाचे निकटवर्ती असल्यामुळे हा विषय चालू आहे ना. आणि 3-4 महिने तुम्ही फास्ट ट्रॅकवर हा विषय घेतला, 3-4 महिनेच फक्त तुम्हाला राजीनामा द्यायचा, परत अजून मोठं पद घ्या. हे सगळं पण त्या CDR मध्ये त्या गुन्हे म्हणजे जो काय गुन्हा तिथं उशीर झाला नोंद करायला, वाल्मिक कराराची एवढी ताकद नाही. वरतून कुणाचे फोन आले होते पोलीस प्रशासनाला, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा. SP ऑफिस, ते पोलीस स्टेशन आणि DYSP ते ह्या रिजनचे, ह्यांचे रेकॉर्ड तपासले ना त्यावेळेस, कुणी फोन केले, कुणाच्या PAनी फोन केले, कुणाच्या गाडीत बसणाऱ्यांनी केले, हे सगळंच लक्षात येईल. कुणी त्यांना थांबवलं, लक्षात आलं तुम्हाला. म्हणून कुठं ना काही हे तपास जो प्रशासनाला म्हणजे मोकळ्या श्वासाने जर काम करून दिलं ना, सगळ्या गोष्टी बाहेर येतील. तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.